या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत त्रिमितीय आकृत्या. त्रिमितीय आकृत्यांना म्हणतात 3D फिगर्स. 3D आकृत्या. 3D म्हणजे 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजे काय, की ज्यांचा काही भाग हवेत असतो. 2D आकृत्या म्हणजे काय, ज्या आपण एका प्रतलावर काढू शकतो, म्हणजे एका प्लेनवर एका फळ्यावर आपण काढू शकतो. मग त्रिमितीय आकृत्या कोणत्या आहेत? 2D आकृत्या, त्रिकोण, चौकोन या आहेत 2D आकृत्या. वर्तुळ या आहेत 2D आकृत्या. पण समजा आता 3D आकृत्या म्हणजे काय, ज्यांचा काही भाग हवेत आहे. उदाहरण, हा घन, या घनाचा काही भाग हवेत आहे, तर याला आपण एका प्रतलात नाही काढू शकत. तर यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहू घन. घन हा आहे घन. याला व्यवस्थित पाहून घ्या. तर याचे सर्व पृष्ठभाग हे चौरस असतात. आणि याचे उदाहरण काय आहे? उदाहरण आहे सापशिडी मधला जो डाईस आहे पहा, तो डाईस आपण खेळताना असा टाकतो ना, तो डाईस, त्याला आपण तो घनाचे उदाहरण आहे. आता घनाच्या आकृती आपण कशी काढणार? हे पहा, ते घनाच्या आकृती आपण कशी करणार? कशी? यामध्ये आता अगोदर आपण काय पाहणार? शिरोबिंदू. शिरोबिंदू किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 कोपरे आहेत. कोपरा म्हणजे शिरोबिंदू. 8 कोपरे आहेत, तर शिरोबिंदू येतील 8. कडा, कडा म्हणजे बाजू. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. कडा आहेत 12. आता पृष्ठभाग. पृष्ठभाग पहा किती आहेत. 1 2 3 4 5 6. 6 पृष्ठभाग आहेत. 6 पृष्ठभाग किती आहेत? 6. आणि उदाहरण, उदाहरण काय? डाईस. डाईसला काय म्हणतात? पासा. सापशिडी मधला डाईसला म्हणतात पासा. आता हा झाला घन. तर घनाचे वैशिष्ट्य काय आहेत? सर्व पृष्ठभाग हे चौरस असतात. हे सर्व पृष्ठभाग चौरस असतात. सर्व बाजू समान असतात. जेवढ्या बाजू आहेत सर्व बाजू समान असतात. ठीक आहे. आता घनानंतर दुसरा आपला प्रकार आहे 3D आकृत्याचा, तो आहे इष्टिकाचिती. इष्टिकाचिती हे पहा, ही आहे इष्टिकाचिती. इष्टिकाचिती पहा कशी असते. ही अशी इष्टिकाचिती. इष्टिकाचितीचा गुणधर्म काय असतात, वैशिष्ट्य काय असतात? तर समोरासमोरील पृष्ठभाग जे असतात ते आयत असतात. म्हणजे याच्या समोरील पृष्ठभाग हा आयत, सर्व पृष्ठभाग आयत असतात. पण समोरासमोरील पृष्ठभाग जे आयत असतात ते सारखे असतात. म्हणजे हा 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 जसा आहे तसाच आयत हा आणि हा आयत सारखा, हा आणि हा आयत सारखा. तर समोरासमोरील आयत सारखे असतात. गुणधर्म काय? सर्व पृष्ठभाग हे आयत असतात. समोरासमोरील आयत हे सारखे असतात. आणि याच्यामध्ये आता शिरोबिंदू पाहू आपण. याचे शिरोबिंदू 1 2 3 4 5 6 7 8. 8 कोपरे म्हणून 8 शिरोबिंदू. कडा
कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कडा आहेत 12. पृष्ठभाग पहा किती. आता याचे पृष्ठभाग पहा. 1 2 3 4 5 6 पृष्ठभाग. आता या दोघांमध्ये तुम्ही लक्षात घ्या की जेवढे शिरोबिंदू घनाचे असतात तेवढे शिरोबिंदू इष्टिकाचिती असतात. जेवढे कडा घनाचे असतात तेवढेच कडा इष्टिकाचिती असतात आणि जेवढे पृष्ठभाग घनाचे असतात तेवढेच पृष्ठभाग इष्टिकाचिती असतात. ठीक आहे. आता याचं उदाहरण काय येईल पहा. उदाहरण काय येईल? खोडरबर येईल किंवा मग उदाहरण काय येईल? काळीपिटी उदाहरण येईल. ठीक आहे. हे झालं इष्टिकाचितीबद्दल. आता घनाचे सर्व पृष्ठभाग हे चौरस असतात. चौरसला आपण आयत म्हणू शकतो, म्हणून आपण घनाला इष्टिकाचिती म्हणू शकतो. सर्व घन हे इष्टिकाचिती असतात, परंतु सर्व इष्टिकाचिती हे घन असतीलच असे नाही, काही असू शकतात. जर याचे सर्व पृष्ठभाग चौरस झाले तर याला आपण घन म्हणू शकतो. दोन इष्टिकाचिती नंतर तिसरा प्रकार आहे वृत्तचिती. हे पहा वृत्तचिती पाहून घ्या. वृत्तचिती हे काय असं पाईप सारखं असतं पहा. एक्झाम्पलचं पाईप म्हणता येईल. याची आपण आकृती काढू पहा. तर याची गुणधर्म काय भाग असतात? त्याचे वरचा आणि खालचा भाग वर्तुळ असतो. हे वर्तुळ असतं, हे वर्तुळ असतं आणि हे एक वक्र पृष्ठभाग असतो. त्याच्यामध्ये आता याला कोणत्या प्रकारचा कसलाही कोपरा नाहीये, तर आपण याला म्हणू शकतो की याला शिरोबिंदू 0 आहेत. शिरोबिंदू किती आहेत? 0. आता ही पहा, इथं ही एक कडा आहे आणि ही एक कडा आहे. तर आपण म्हणू शकतो की कडा म्हणजे बाजू, कडाला बाजू पण म्हणता येतं. कडा किती? 2. आणि पृष्ठभाग काय येतील पहा. आता हा सरळ प्लेन पृष्ठभाग, हा प्लेन पृष्ठभाग आणि हा वक्र पृष्ठभाग. म्हणजे 1 2 आणि 3 पृष्ठभाग किती आहेत? 3. त्यामध्ये 3 हे सपाट आहेत, 2 हे सपाट पृष्ठभाग आहेत आणि 1 हा वक्र पृष्ठभाग आहे. त्याचं उदाहरण काय येईल पाहायचं? उदाहरण आपण पाईप म्हणू शकतो. त्याला पाहून घ्या. चौथा प्रकार घेऊ आता आपण. चौथा प्रकार येईल शंकू. शंकू पहा काय असतो. हे पहा, याला शंकू म्हणतात. पाहून घ्या व्यवस्थित. विद्युत शंखाच्या टोपीसारखा असतो हा. आईस्क्रीम कोण पाहिलंय? आईस्क्रीम कोण सारखा असतो. त्यातला एक सपाट भाग असतो, तो वर्तुळ असतो आणि हा वक्र पृष्ठभाग असतो. तर शंकू आपण आकृती काढताना करू शकतो पहा. हे आहे शंकू. शंकूमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहू शिरोबिंदू. एकच कोपरा आहे पहा, म्हणून शिरोबिंदू किती येईल? 1. कडा हे एक कडा आहे, तर कडा 1 देता येईल आणि पृष्ठभाग हा एक वक्र पृष्ठभाग आणि हा सपाट पृष्ठभाग 1 आणि 2 असे 2 पृष्ठभाग आहेत पहा. उदाहरण काय देता येईल? विदूषकाची टोपी. विदूषकाची टोपी. शंकू बद्दल व्यवस्थित बघितलं आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, जो पाया असतो तो वर्तुळ असतो आणि वरती वक्र पृष्ठभाग असतो. ठीक आहे. शंकू नंतर आता आपण पाहू 5 नंबर
गोल. हे पहा, हा आहे गोल. फुटबॉल सारखा दिसतो. ग्रह जे असतात, चंद्र, सूर्य, पृथ्वी, ग्रह जे असतात ते पण यासारखे दिसतात. हा आहे गोल. काढताना हा असा काढायचा. त्याला याच्यामध्ये शिरोबिंदू, कोणत्याही प्रकारचा कसलाही कोपरा नाही याच्यामध्ये. तर शिरोबिंदू येईल तर 0. कडा, कडा नाही या व्यक्ती सुद्धा. कडा 0. पृष्ठभाग, पृष्ठभाग एकच वक्र पृष्ठभाग आहे. पृष्ठभाग 1. आणि उदाहरण फुटबॉल म्हणता येईल. फुटबॉल गोल नंतर 6 नंबरला येतं अर्धगोल. अर्धगोल, अर्धगोल पहा कसा असतो. हे पहा, हा आहे अर्धगोल. गोलच्या अर्धा, त्याचा जो अर्धा भाग आहे, सपाट भाग आहे, तो असतो वर्तुळ असतो. आणि वरचा वक्र वक्र पृष्ठभाग असतो. तर हा काढायचा कसा, असा काढायचा बा. हा, त्याला शिरोबिंदू किती असतात, इथे हे नाही पहा, कोपरा नाही कोणताच, त्यामुळे शिरोबिंदू 0. कडा, कडा हे एवढं एकच कडा आहे, त्याला कडा आपल्याला एक म्हणता येईल. आणि पृष्ठभाग, पृष्ठभाग एक वक्र पृष्ठभाग आणि एक खालचा सपाट पृष्ठभाग. असे पृष्ठभाग किती आहेत, 2. आणि उदाहरण काय देतील आपल्याला, उदाहरण देतील आपल्याला वाटी. ओके, ठीक आहे. हे पाहून घ्या एकदा. हे आहे त्रिमितीय आकृत्या, म्हणजेच 3D आकृत्याबद्दल, 3 डायमेन्शन फिगर्स.